नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुकचा विशेष कार्यक्रम दिनविशेष। 25 जानेवारीला साजरा केला जाणारा राष्ट्रीय मतदार दिवस हा आपल्याला लोकशाहीच्या पर्वणीचा एक महत्त्वपूर्ण दिवस आहे। हा दिवस भारतातील प्रत्येक नागरिकासाठी आपल्या मताचा वापर करून देशाच्या भवितव्यात योगदान देण्याची एक उत्तम संधी प्रदान करतो। 25 जानेवारी 1950 रोजी भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली। या दिवसाचे महत्त्व सांगण्यासाठी आणि नागरिकांमध्ये मतदानाची जागरूकता वाढवण्यासाठी 2011 पासून दरवर्षी 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो। या दिवशी विशेषतः तरुणांना मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते। मतदान ही आपली जबाबदारी असून या दिवसाच्या निमित्ताने आपण या जबाबदारीची जाणीव करून घेतो। भारत हा विविध संस्कृती, इतिहास आणि भौगोलिक प्रदेश असलेला देश आहे। 25 जानेवारी हा भारतात राष्ट्रीय पर्यटन दिवस म्हणून साजरा केला जातो। हा दिवस 1948 पासून साजरा केला जात असून त्यामागे देशाच्या पर्यटनाला चालना देण्याचा उद्देश आहे। पर्यटक वाहतूक समितीच्या स्थापनेच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करण्यात येतो। या समितीच्या कामामुळेच 1966 मध्ये भारत पर्यटन विकास मंडळाची स्थापना झाली। या दिवशी देशभरामध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले जातात, ज्यामध्ये पर्यटन स्थळांची प्रदर्शने, सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्पर्धा यांचा समावेश होतो। या दिवसाच्या निमित्ताने पर्यटनाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचेही कौतुक केले जाते। पर्यटन हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा घटक आहे। तो देशाला परकीय चलन मिळवून देतो आणि रोजगार निर्माण करतो। पर्यटनाच्या माध्यमातून आपल्या देशाची संस्कृती जगभर पोहोचवता येते। राष्ट्रीय पर्यटन दिवस हा सर्व गोष्टींची आठवण करून देणारा दिवस आहे। देशाचा सर्वात उंच नागरी पुरस्कार भारतरत्न हा बहुमान आचार्य विनोबा भावे यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आला। आचार्य विनोबा भावे हे गांधीजींचे प्रिय शिष्य आणि एक प्रसिद्ध गांधीवादी विचारवंत होते। त्यांनी भूदान चळवळ सुरू करून देशात जमीन सुधारणा आणि सामाजिक समानता आणण्यासाठी मोलाचे योगदान दिले। त्यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना 1958 मध्ये रेमन मॅग्सेसे पुरस्कारही मिळाला होता। भारतरत्न हा पुरस्कार त्यांना मरणोत्तर देण्यात आला, तरी त्यांचे कार्य आजही प्रेरणादायी आहे। आचार्य विनोबा भावे हे केवळ एक सामाजिक कार्यकर्तेच नव्हते, तर ते एक महान विचारवंत आणि आध्यात्मिक गुरु देखील होते। त्यांच्या विचारांचा प्रभाव भारताच्या स्वातंत्र्य संग्राम आणि नंतरच्या काळातही दिसून येतो। 25 जानेवारी 1862 रोजी जन्मलेल्या रमाबाई रानडे यांनी भारतीय महिलांच्या उत्थानासाठी आपले जीवन समर्पित केले। त्या काळी स्त्री शिक्षण आणि सशक्तीकरण ही अत्यंत नवीन संकल्पना होती। अशा परिस्थितीमध्ये रमाबाई यांनी सेवा सदन या संस्थेची स्थापना करून महिलांना शिक्षण, आरोग्य आणि स्वावलंबन या बाबतीत सक्षम बनवण्यासाठी प्रयत्न केले। त्यांनी बालविवाह आणि स्त्रियांसोबत होणाऱ्या अन्यायाविरुद्ध मोहीम देखील चालवली। सेवा सदन मध्ये महिलांना वैद्यकीय प्रशिक्षण देण्याचे काम सुरू केले आणि त्यांच्याद्वारे ग्रामीण भागात आरोग्य सेवा पुरवण्याचे काम केले। त्यांच्या या प्रयत्नांमुळे अनेक महिलांना नव्याने जीवन मिळाले। रमाबाई रानडे यांचे कार्य फक्त भारतापुरते मर्यादित नव्हते, त्यांनी जागतिक स्तरावर महिलांच्या हक्कांसाठी लढा दिला। त्यांनी अनेक देशांमध्ये भाषणे केली आणि महिलांना शिक्षित आणि सक्षम बनवण्याचे महत्त्व सांगितले। लता मंगेशकर आणि बिस्मिल्ला खां या दोघांनी भारतीय संगीत क्षेत्रात अतुलनीय योगदान दिलेले आहे। त्यांच्या कलाकुशलतेमुळे भारतीय संगीत जगताला एक नवीन ओळख मिळाली। 25 जानेवारी 2001 रोजी या दोघांना एकाच दिवशी भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाल्याने देशाला अभिमान वाटला। भारतीय संगीत क्षेत्रातील सर्वात मोठे व्यक्तित्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लता मंगेशकरांनी आपल्या सुमधुर आवाजातून लाखो हृदय जिंकले। त्यांच्या गाण्यांनी भारतीय सिनेमा आणि संगीत जगताला एक नवीन उंची दिली। शहनाई वादक बिस्मिल्ला खां यांनी शहनाई वादनाला एक नवीन ओळख दिली। त्यांनी शहनाईला एक शास्त्रीय वाद्य म्हणून मान्यता दिली। त्यांच्या शहनाईच्या सुरेख तानांनी श्रोत्यांची मने जिंकली। त्यांनी शहनाईला आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्धी दिली। भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे। मदर तेरेसा यांना हा पुरस्कार त्यांच्या निस्वार्थ सेवा, गरीब आणि दुःखी लोकांसाठी केलेल्या अथक प्रयत्नांसाठी देण्यात आला होता। त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य गरिबांच्या सेवा देण्यामध्ये घालवले।
त्यांनी कोलकाता येथे मिशनरीज ऑफ चॅरिटी ही संस्था स्थापन करून घेतली आणि त्यानंतर ती आजही जगभरामध्ये गरिबांची सेवा करत आहे। मदर तेरेसा यांना 1979 मध्ये नोबेल शांती पुरस्कारही मिळाला होता। भारतरत्न पुरस्कार हा त्यांच्या या सर्व कार्यांचा गौरव करण्यासाठी त्यांना देण्यात आला। 25 जानेवारी 1958 रोजी कविता कृष्णमूर्ती यांचा जन्म झाला। आजच्या घडीला हिंदी सिनेमाची एक प्रसिद्ध आणि प्रतिभावान पार्श्वगायिका म्हणून ओळखली जाणारी कविता कृष्णमूर्ती लहानपणापासूनच संगीताकडे वळाली होती। 8 वर्षांच्या लहानपणीच त्यांनी एका गायन स्पर्धेत प्रथम पारितोषिक पटकावले होते। आपल्या सुमधुर आवाजामुळे त्यांनी अनेक चाहत्यांची मने जिंकली आहेत। शास्त्रीय संगीताचे सखोल ज्ञान असूनही त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत अनेक अविस्मरणीय गाणी गायली आहेत। हम दिल दे चुके सनम मधील निंबोडा निंबोडा हे त्यांचे गाणे आजही सर्वांच्या ओठांवर असते। 2005 साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। कविता कृष्णमूर्ती यांच्या अशा बहुमुखी प्रतिभेमुळे त्या भारतीय संगीत जगतातील एक अमूल्य रत्न आहेत।